ठाकरे गुट नेता प्रीति बंड ने शिंदे गुट में जाने का निर्णय लिया है। इसे ठाकरे गुट के लिए एक अमरावती में एक बड़ा झटका माना जा रहा है। इस पर ठाकरे गुट के उपनेता सुधीर सूर्यवंशी की प्रतिक्रिया सामने आई है। सूर्यवंशी ने अपनी प्रतिक्रिया में प्रीति बंड पर झूठ बोलने का आरोप लगाया है। संजय भाऊ बंड हे आमचे नेते होते, त्यांच्या त्या मिसेस आहेत। आता त्या प्रवेश करतायत, हा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्या पक्षाच्या विरोधात तर पहिलेच गेल्यात ज्या दिवशी ते अपक्ष उभ्या राहिल्यात, आणि अपक्ष उभ्या राहिल्या म्हणजे त्याच दिवशी त्यांनी पक्ष सोडला होता। त्याच्यानंतर कधी शिवसेनेसोबत हे नाही, आता त्यांना जिथे वाटलं त्या पक्षात त्या जात आहेत। परंतु एकच सांगायचा विषय असा आहे की इथं जर आमचे संजय बंड असते तर त्यांनी हे कधीच केलं नसतं, कारण की असे चान्सेस आम्हाला खूप आले होते। पण आता ठीक आहे, प्रत्येकाचा विचार आहे। त्या जिथे जातील तिथे त्यांनी मोठं व्हावं, चांगलं व्हावं आणि त्यांना उज्ज्वल भविष्य तिथे राबावं अशी मी अपेक्षा करतो। कारण त्या आमच्या नेते, शिवसेनेचे नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय बंड यांच्या त्या पत्नी आहेत। ती बात खोटं बोलतायत। त्या उद्धवजींना भेटून आल्यात, उद्धवजींनी त्यांना बोलावलं होतं। उद्धवजींच्या सोबत त्यांनी 1.5 तास चर्चा केली। त्या चर्चेत त्यांच्यासोबत नाना नागमोते होते, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्या दिवसाचं फुटेज काढून मातोश्रीचं मी आणून देतो। त्या मातोश्रीवर गेल्या, भेटून आल्या, आणि नंतर त्यांनी त्यांचा निर्णय काय तो त्यांनी बदलवला। उद्धवजी भेटले नाही असं जर त्या म्हणत असतील तर मग त्या साफ खोटं बोलत आहेत। आता याच्यात काय मनात राहतील साहेब? मनात निवडणुकीच्या वेळेस साहेब मनात राहतील। आता साहेबाला तुम्ही भेटून आले, साहेबांशी चर्चा केली 1.5 तास, त्या चर्चेत स्वतः नाना नागमोते होते हां, आणि हे सर्व झाल्यावर तुम्ही पक्ष सोडताय म्हणजे आता काय, याला काय म्हणावं आपण? उद्धव साहेबांसोबत चर्चा होऊन आज 1 ते 1.5 महिना झाला। मी तारीख आणि वेळ सांगू शकेल तुम्हाला। उलटे झेंडे लागले म्हणजे आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे। त्याला आपल्या पक्षाचा झेंडा कसा लावावा हे जर त्या कार्यकर्त्याला समजत नसन, अरे हे फक्त लालचे पोटी सत्ता आहे म्हणून हे सर्व लोक चालले आहे। आणि आज सत्ता गेल्यावर तुम्हाला मी नावासहित सांगतो, कित्येक लोक आता असे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे की सुधीर भाऊ आम्हाला वापस यायचं आहे, आम्हाला तिथं आता करमत नाही, आम्हाला तिथं आता गडचेप्पी होऊन राहिली आहे। आता आम्ही जसं हे प्रवेशाचं सुरू झालं, वापस येणारे जे शिवसैनिक आहे त्याचेही आता प्रवेशाचं सुरू होणार आहे। त्याच्यामुळे उलटे झेंडे लागणं, अरे त्यांना काही त्यातलं समजतच नाही। झेंडे लावणं कसे लावले पाहिजे काय, त्यासाठी खानदानी शिवसैनिक पाहिजे। असं पक्ष बदलवणारा, दल बदलू असा शिवसैनिक थोडीच झेंडे लावू शकतो। झेंडे आम्ही लावले आहेत, संजय बंडनी लावले आहेत, आम्ही लावत होतो झेंडे, आणि ते झेंडे एवढे उंचावर नेले की या महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, आणि ते पण बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखवलं।